हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वैद्यबुवांच्या घरी चक्क पैशांचा पाऊस पडलाय. पैशांचा पाऊस? हो, पैशांचा पाऊस पडलाय आणि तो सुद्धा तृप्तीने पाडलाय. मग हा चमत्कार घडला तरी कसा आणि हा पैशांचा पाऊस पडल्यानंतर काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैद्यबुवा, आई आजी, चारू हे तिघे दरवाजावर पाहुण्यांची वाट पाहत असतात की पाहुणे अजून का आले नाहीत, आत्ता येतील, नंतर येतील. आणि मग चारूची आई म्हणते, बरं झालं ती अवदसा घरात नाहीये, अवदसा घरात नसली की सगळं शुभच होतं. चारू आईला इशारा करते, हळू बोल, हे बाजूला उभे आहेत. वैद्यबुवा विचारतात, काय ग चारू, सगळी तयारी झाली का? चारू सांगते, हो, सगळी तयारी झाली आहे, आता काहीच बाकी नाही राहिलंय. वैद्यबुवा विचारतात, भाग्याची तयारी झाली का? तिने आवरलं ना? चारू सांगते, हो, ती आवरतीये, झालंय तिचं सुद्धा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग वैद्यबुवा विचारतात, प्राजू कुठे? प्राजू अजून नाही आली का? चारू सांगते, येईलच, ती येतच असेल. मग आजी म्हणते, बरंय, त्या अवदसेची छाया माझ्या भाग्याच्या भाग्यावर पडायला नकोय, तरच ती भाग्यवान ठरेल. चंद्रशेखर हे ऐकतो आणि विचारतो, आई, काय बोललात का तुम्ही? तर आजी सांगते, नाही नाही नाही, काही नाही बोलले मी. आणि तेवढ्यात कौस्तुभ घरी परत येतो आणि सगळ्यांना सांगतो, पाहिलं का मी कोणाला आणलंय? वैद्यबुवा विचारतात, कोणाला आणलंय? आणि तेवढ्यात कौस्तुभ सांगतो, मी प्राजूला आणलंय. चारू आणि चारूच्या आईला जबर धक्काच बसतो. प्राजू ही हळूहळू घराकडे येत असते. प्राजू घाबरलेली असते, कारण मी मामीला वचन दिलंय, मी या कार्यक्रमात राहणार नाही, आणि ती या कार्यक्रमाला आलेली असते. चारू प्राजक्ताकडे रागारागाने पाहते. वैद्यबुवा मात्र खुश होतात. प्राजू हळूहळू पुढे येत असते आणि प्राजू आणि चारू या दोघांना आठवतं की काल रात्री वचन दिलं होतं, पण ते वचन काही पाळलेलं नाहीये. प्राजक्ता ही कशीबशी नजर खाली झुकून घाबरत घाबरत घराजवळ येत असते. आजी आणि चारू तिच्याकडे रागारागाने पाहत असतात. प्राजक्ता ही पुढे येते आणि कौस्तुभ सांगतो, हिच्या ट्युशन संपल्या होत्या तर ती बसची वाट पाहत बस स्टॉपवर बसलेली होती. मी तिला पाहिलं आणि मग घरी घेऊन आलो, कारण तशी पण भाग्या तिची वाट पाहतच होती. वैद्यबुवा म्हणतात, प्राजू, जा लवकर, भाग्याला भेटून घे, भाग्या तुझी खूप वाट पाहतीये. भाग्या, प्राजू आली ग, असा आवाज सुद्धा ते देतात. प्राजू ही घाबरत घाबरत मामी समोर येते. मामी तिच्याकडे रागारागाने पाहत असते. प्राजक्ता सुद्धा खूप घाबरते. इकडे तृप्ती भाग्याला तयार करत असते आणि भाग्याला वैद्यबुवांचा आवाज येतो. भाग्या खुश होऊन म्हणते, प्राजू आली वाटतं. आणि भाग्या बाहेर जाणार इतक्यात आजी रूममध्ये येते आणि सांगते, नाही, आज त्या प्राजक्ताचा अवदसेचा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये. भाग्या म्हणते, काय ग आजी, मला तिला भेटायचं आहे ना. ती जाऊ लागते, पण आजी तिला थांबवते. नाही सांगितलं कळत नाही का? आज त्या प्राजक्ताचा चेहरा पाहायचा नाही, आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. भाग्याचा नाईलाज होतो आणि भाग्या तेथेच थांबते. इकडे प्राजक्ता ही चारूला म्हणते, मामी मी आले. मामी पाहते की वैद्यबुवा बाजूलाच उभे, त्यामुळे मामी काही चिडत नाही. हसून म्हणते, आलीस ना, आता जा किचनमध्ये, समोसे तळायचे बाकी आहेत, तेवढे तळून घे, मी आलेच हो. प्राजक्ता हो म्हणून जाऊ लागते. वैद्यबुवांचं लक्ष नाहीये हे पाहून मामी तिच्यावर चिडून म्हणते, वचन तर पाळलं नाहीस, घरी आलीस, आता कमीत कमी एवढं तरी कर, स्वयंपाकघराच्या बाहेर यायचं नाही, स्वयंपाकघरातच थांबायचं. प्राजक्ता खाली मान घालून हो म्हणते आणि स्वयंपाकघरात निघून जाते. दुसरीकडे आलोक हा आउट हाऊसमध्ये असतो आणि आपलं ड्रॉइंग म्हणजे प्राजक्ताचं स्केच पूर्ण करत असतो. कालच त्याने प्राजक्ताला आणखीन थोडं पाहिलंय, म्हणजे आधी त्याने प्राजक्ताचा माथा, प्राजक्ताचे डोळे पाहिले होते आणि काल त्याने प्राजक्ताचं साईड प्रोफाईल पाहिलंय. जेव्हा तो खुर्ची घेऊन घरात आला होता, प्राजक्ता जोरात किंच आली होती आणि त्याने प्राजक्ताला काही पूर्णपणे पाहिलं नाही, पण जेवढं पाहिलं तेवढंच तो प्राजक्ताचं स्केच पूर्ण करत असतो. तेवढ्यात प्रीती आणि प्रीतीचा नवरा श्रेयस आउट हाऊसमध्ये येतात. हे दोघे व्हिलन आहेत, यांना आलोकला फक्त भडकून द्यायचंय. हे दोघे आलोक जवळ येतात आणि मग त्यांची बडबड सुरू करतात. प्रीती म्हणते, पाहिलंस का, आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलंय आलोकला, आणि घरातील मुलाला मी असं आउट हाऊसमध्ये शिफ्ट करतं का? आणि दुसरं तिसरं कोणी नाही, आलोकच्या आईने शिफ्ट केलंय.
म्हणजे आज तर आलोकला या आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलंय. मला तर वाटतं उद्या त्याला घराबाहेरच काढतील. हे सगळं ऐकून आलोकला खूप राग येतो. आलोक चिडचिड करतो पण त्यांना काही बोलत नाही. श्रेयस म्हणतो, मला तर याची खूप कीव येते. आधी बिझनेसमधून बाहेर काढलं, मग त्याच्या बेडरूममधून बाहेर काढलं, आता घरातून बाहेर काढता की काय? एक आई असं कसं काय करू शकते? आलोक खूप चिडतो. त्याच्या हातात पेन्सिल असते. या पेन्सिलवर राग काढत असतो. प्रीती म्हणते, आता शेवटी त्या मोठ्या जाऊबाई आहेत, मोठ्या आई आहेत, त्या काही पण करू शकतात. आलोकला या घरात काही किंमतच नाहीये. आलोक रागारागात ही पेन्सिल तोडून टाकतो. त्यामुळे प्रीती आणि श्रेयस हे दोघे खूप खुश होतात, कारण त्यांना शेवटी आलोकला भडकून द्यायचं होतं आणि तसंच घडलंय. आलोक हा चांगलाच भडकलेला असतो. आणि इकडे वैद्यबुवांच्या घरी भाड्याची गाडी घेऊन मुलगा, मुलाची आई, मुलाचे वडील हे तिघे पोहोचतात. आता मुलीवाल्यांवर इम्प्रेशन टाकायचं म्हणून त्यांनी ही भाड्याची गाडी आणलेली असते. गुरुजीसुद्धा त्यांच्याबरोबर असतात. कौस्तुभ आणि वैद्यबुवा त्यांचं स्वागत करायला बाहेर येतात. सगळे एकमेकांना नमस्कार करतात आणि मग गुरुजी या सगळ्यांची ओळख करून देतात. भेटा, हे आहेत मुलाचे वडील, हे आहेत मुलीचे वडील. मग कौस्तुभ या मुलाशी हँडशेक करतो आणि हा मुलगा डायरेक्ट विचारतो, आवडली का आमची गाडी? कौस्तुभ म्हणतो, हो, एकदम पॉश ठेवली आहे. तर मुलाची आई म्हणते, आम्हाला नीटनेटकेपणाच आवडतो. सगळे हसतात खेळतात. गुरुजी म्हणतात, चला आतमध्ये. आणि मग सगळे आतमध्ये येतात. चारू आणि आजी तेथे स्वागतासाठी उभेच असतात. सगळे एकमेकांची ओळख करून घेतात. पण मुलाच्या आईचं लक्ष घराकडेच असतं, कारण घर पाहूनच कळणार आहे की पार्टी किती मोठी आहे. चारू नमस्कार करते पण मुलाची आई काही नमस्कार करत नाही. मुलाचे वडील तिला भानावर आणतात. नमस्कार करताय त्या. मग मुलाची आई नमस्कार करते. चारू सगळ्यांना बसायला सांगते. सगळे बसून घेतात. आणि मग या मुलाच्या आईवडिलांचं लक्ष घराकडेच असतं की घर खरंच एवढं श्रीमंत दिसतंय का, पैसा दिसतोय का. आणि मुलाची आई गुरुजींना विचारते, गुरुजी खरंच हे पैसेवाले आहेत ना? कारण घर पाहून तर असं वाटतंय की यांच्याकडे जास्त पैसा नाहीये, ठणठण गोपाळ दिसताय. गुरुजी म्हणतात, अहो, आजकाल कोण पैसा दाखवतं? जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. हे ऐकून मुलाची आई खूप खुश होते. तिला वाटतं, खरंय खरंय, हे नक्कीच पैशावाले असतीलच, त्यामुळे तर आपण लग्न जमवायला आलोय. आणि किचनमध्ये प्राजक्ता गरमागरम समोसे तळत असते. पण जे काही होतंय त्यामुळे ती विचारात गुंग असते. आजी तेथे येते आणि विचारते, काय गे अपशकुनी, काय गे अवदसे, झाले का सगळं काम करून? प्राजक्ता हो म्हणते. आजी तिला ठणकावून सांगते, तुला सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांच्या समोर यायचं नाही. आज तुझी काळी छाया माझ्या भाग्यावर पडायला नकोय. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता हो म्हणते. आजी तिला ठणकावून सांगते, सगळी कामं नीट करायची. आता मी भाग्याला आणायला जातीये. भाग्याला रूम बाहेर घेऊन येईल. तू त्यांच्या समोर यायचं नाही, किचनच्या बाहेर निघायचं नाही. सगळ्या प्लेट तयार करून ठेव, पोहे, समोसे वगैरे. मला कोणतीही चूक व्हायला नकोय. बाहेर आलीस ना तर तुझं तंगडं तोडून तुझ्या हातात देईल, एवढं लक्षात ठेव. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. आजी तिला वाकडे डोळे दाखवून तेथून निघून जाते. बिचारी प्राजक्ता समोसे तळत असते. आणि इकडे तृप्ती ही भाग्याच्या रूममध्ये असते आणि तिला पुन्हा पुन्हा मोतीलाल शेठचा कॉल येत असतो. मोतीलाल शेठ तेच आहेत ज्यांच्याकडून तिने 3.5 लाख रुपयांचं लोन घेतलंय. तृप्तीला खूप टेन्शन येतं. आता कसं जायचं, पैसे कसे चुकवायचे, कर्जमुक्त कसं व्हायचं, हाच प्रश्न तृप्तीला पडलेला असतो. ती काही फोन उचलत नाही. आणि भाग्यासुद्धा वाट पाहत असते की प्राजू कुठे गेली, मला कधी बाहेर बोलवतील. आणि प्राजू अजून आलेली नाही, त्यामुळे भाग्याची चिडचिड होत असते. भाग्या तृप्तीवर चिडून म्हणते, अगं वहिनी, केव्हाचा फोन वाजतोय, एकतर उचल नाहीतर सायलेंट कर, पण बंद करती रिंग. तृप्ती फोन उचलते, खिडकीजवळ येते आणि हळू आवाजात बोलू लागते, हॅलो, बोला ना. तर हा मोतीलाल शेठ म्हणतो, अरे तृप्ती मॅडम, किधर आहे आप? मी तुम्हाला भेटायला आलो तुमच्या घरी. हे ऐकून तृप्तीला मोठा धक्काच बसतो. तृप्ती विचारते, घरी आलात? तर हा मोतीलाल शेठ म्हणतो, हो मग यावेच लागेल ना. तुम्ही आता माझ्या दुकानावर नाही आला, मग मीच आलो. कशाला तुम्हाला ताण द्यायचा? या घराबाहेर आणि द्या माझे 3.5 लाख रुपये. तृप्तीला मोठा धक्काच बसतो. भाग्या ऐकण्याचा प्रयत्न करते, पण जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करते. तृप्ती म्हणते, नाही नाही, आता नाही जमणार, मी येईल नंतर, देईल तुमचे पैसे. तर हा मोतीलाल शेठ चिडून म्हणतो, ओ, आत्ताच्या आत्ता बाहेरून पैसे द्यायचे, नाहीतर मी येऊ का घरात?
तुमच्या शशूरजींना येऊन भेटतो, त्यांना सगळं सांगतो. हे ऐकून तृप्तीला जबर धक्काच बसतो. तृप्ती घाबरून म्हणते, नाही 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 नाही, घरात येऊ नका, घराबाहेरच थांबा, माझ्या शशूरजींना काही सांगू नका. हा माणूस म्हणतो, मग या आत्ताच्या आत्ता बाहेर. तृप्ती म्हणते, हो हो आले आले, 5 मिनटं द्या मला. आणि ती फोन कट करते. तेवढ्यात आजी रूममध्ये येते आणि म्हणते, अगं वा, माझं पिल्लू किती छान दिसतंय. भाग्या, खरंच तू खूप सुंदर दिसतीयेस. चल आपल्याला बाहेर जायचंय. भाग्य विचारते, प्राजक्ता कुठे? तर आजी म्हणते, कशाला त्या अवदसेचं नाव काढतीयेस? तुला म्हटलं ना, आज तिची सावलीसुद्धा तुझ्यावर पडायला नको. त्यामुळे भाग्याला वाईट वाटतं. तृप्ती ही बाहेर पाहत असते तर तिला बाहेर हा मोतीलाल शेठ दिसतो. तृप्ती खूप घाबरते. तेवढ्यात आजीची नजर तिच्यावर जाते आणि आजी विचारते, ए तृप्ती, तू काय लपून बसली आहे ग? तर तृप्ती घाबरून म्हणते, लपून? मी काय पण काय? तर आजी म्हणते, मग येथे काय थांबली आहेस? चल ना बाहेर, घरची सून आहेस ना तू, मग अशी काय घरातच बसणार आहे का रूममध्ये? चल लवकर बाहेर. भाग्यसुद्धा तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहते. आजी म्हणते, चल चल, अगं थांब. असं म्हणून ती भाग्याच्या खांद्यावर साडीचा पदर देते आणि म्हणते, ते तुला जे काही प्रश्न विचारतील ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे बरं, चल माझ्याबरोबर. आजी भाग्याला घेऊन बाहेर जाते. तृप्तीचं सगळं लक्ष बाहेर असतं मोतीलाल शेठकडं. आता या मोतीलाल शेठला कसे पैसे द्यायचे हाच प्रश्न तृप्तीला पडलेला असतो. तृप्ती याच विचारत असते आणि इकडे आजी भाग्याला घेऊन हॉलमध्ये येते. मुलगा भाग्याकडे पाहतो, पण भाग्या प्राजक्ताकडे डोळे लावून बसलेली असते की प्राजक्ता कुठे आहे आणि ती घरी आली होती, मग आता घरात दिसत का नाही आहे, कुठे गेली आहे? आणि इकडे तृप्ती ही घराबाहेर कसं जाऊ हाच विचार करत असते. चारू ही किचनमध्ये येते तर प्राजक्ताने सगळ्या प्लेट्स तयार करून ठेवलेल्या असतात. चारू प्राजक्ताकडे रागारागाने पाहते. हा सगळा प्लेट्सचा ट्रे घेते आणि प्राजक्ताला डोळे दाखवून बाहेर निघून जाते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता मनात विचार करते, मामी, मी वचन मोडलं असं तुला वाटत असेल, पण मी मुलाकडच्यांसमोर नाही येणार, त्यांना माझं तोंड नाही दाखवणार. प्राजक्ता ही भाग्याचं नेहमी चांगलंच व्हावं याचा विचार करत असते. हे मी सिद्ध करून दाखवणार. प्राजक्ता ही तिथे एक रॅक असते, त्या रॅकच्या आडून कोण कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करते की बाहेर काय चाललंय. तेवढ्या चारू ही सगळ्यांना पोहे वगैरे आणून देते आणि भाग्या सगळ्यांना ते देत असते. पण प्राजक्ताला नीट काही दिसत नाही, कारण कौस्तुभ ते सगळे उभे असतात आणि प्राजक्ताला मुलाची आई, मुलगा किंवा मुलाचे वडील काही दिसतच नाही. मुलाची आई म्हणते, अगं तू उभी का, तू बस ना. आणि भाग्या ही बसते. वैद्यबुवा सगळ्यांना ओळख करून देतात, ही आमची भाग्या म्हणजे भाग्यश्री, आम्ही सगळे तिला प्रेमाने भाग्या म्हणतो. तर आजी म्हणते, हो ना, आमची भाग्या खरंच खूप भाग्याची आहे. तर मुलाची आई म्हणते, हो दिसतंय ना, ते दिसतंयच, म्हणजे मला म्हणायचं होतं खूप सुंदर आहे बरं का, हो की नाही रे? मुलगा म्हणतो, हो हो, नाईस नाईस. पण भाग्याला समजतं याला काही जास्त इंटरेस्ट नाही आहे. चारू मात्र खुश होते. प्राजक्ता हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करते, तिला काही नीट दिसत नाही. आणि इकडे सगुणा ही एकदम धावत पळत सुलक्षणाच्या रूममध्ये येते. प्रीतीला हे दिसतं आणि या दोघींचं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी प्रीती दरवाजाला कान लावून उभी राहते. सगुणा सुलक्षणाला सांगते, मॅम, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. प्राजक्ताची वहिनी तृप्तीने ज्या सोनाराकडून 3.5 लाख रुपयाचं लोन घेतलं होतं, ते लोन ती आता फेडणार आहे. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. प्रीतीला काही कळतच नाही, कोण प्राजक्ता, कोण तिची वहिनी, कोण सोनार, नेमकं यांचं चाललंय काय हा प्रश्न प्रीतीला पडतो. सगुणा सांगते, त्या सोनाराला मी चांगलं गॅसवर ठेवलं होतं, पण आता सगळं कर्ज परत मिळणार, पैसे परत मिळणार म्हणून तो हातातून निसटतोय. सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, हे असं कसं झालं, हे व्हायला नको होतं. त्यांना जास्तीत जास्त पैशांची गरज पडायला पाहिजे आणि ती गरज मी पूर्ण करणार. कारण माणूस हा कशाचंही सोंग आणू शकतो, पण पैशांचं सोंग आणू शकत नाही. आणि तू काही पण कर, पण हे होता कामं नये. सगुणा म्हणते, मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही करते. सुलक्षणा चिडून म्हणते, असं कसं टेन्शन घेऊ नको, टेन्शन तर आलंय मला, आणि जे करायचं ना ते लवकर कर. सगुणा म्हणते, हो मॅडम, मी सगळं करते. प्रीतीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि नक्कीच आलोक आणि प्राजक्ता या दोघांबद्दल हे सगळे हे तिच्या लक्षात येतं. सुलक्षणा ही सगुणाला समजावून सांगते, याच्या आधीसुद्धा प्राजक्ता आणि आलोक एकमेकांसमोर आले आहेत आणि यानंतर ते दोघे एकमेकांच्या समोर यायला नको,
सगुणा म्हणते, हो मॅडम, मी काळजी घेईल. प्रीती हे सगळं ऐकते आणि तिला समजतं की सुलक्षणाला, आलोक आणि प्राजक्ताला एकमेकांच्या समोर येऊ द्यायचं नाही आहे, पण मी त्यांना एकमेकांच्या समोर आणणारच असा विचार करून प्रीती खुश होते. आणि इकडे मुलाचे वडील हे वैद्यबुवांना विचारतात, तुम्हाला लग्न मोठं केलेलं चालेल ना? आमच्याकडून लग्नाला 700-800 माणसं येतील. हे ऐकून वैद्यबुवांना मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे टेन्शनमध्ये येतात. कौस्तुभ विचारतो, 700-800 माणसं? तर वैद्यबुवा म्हणतात, कौस्तुभ. कौस्तुभ गप्प बसतो. मुलाची आई म्हणते, अहो, आमचा एकुलता एक मुलगा आहे, आम्ही तर अख्ख्या गावाला बोलवणार आहे. लग्न हे धूमधडाक्यातच व्हायला पाहिजे. तर वैद्यबुवा म्हणतात, हो चालेल ना. आजी म्हणते, हो हो, आम्हाला सुद्धा आमच्या भाग्याचं लग्न धूमधडाक्यातच करायचं आहे. शेवटी ती आमची शेवटची मुलगी आहे, या घरातलं शेवटचं कार्य आहे, मग लग्न धूमधडाक्यातच होणार. तृप्ती हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, तुम्हाला काय लग्न जमवायचं मोडायचं ते करा, मला तर आज कर्जमुक्त व्हायचं आहे आणि मी कर्जमुक्त होऊनच राहणार. आणि ती हळूहळू पुढे येऊ लागते. सगळेजण हे लग्नाबद्दल बोलत असतात आणि मग मुलाची आई विचारते, खरंच का? तुमची सुद्धा शेवटचीच मुलगी आहे ना, याचा अर्थ तुम्ही सुद्धा हे लग्न मोठंच करणार. पण आता आजी बोलून गेलेली असते की घरातलं हे शेवटचं कार्य आहे, तिने प्राजक्ताला गिनतीत धरलेलं नसतं. मुलगा विचारतो, वैद्यबुवा, म्हणजे तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी एवढे दोघेच आहेत ना? आणि आपले वैद्यबुवा कसे खरे बोलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वैद्यबुवा खरं खरं सांगतात, नाही, मला अजून एक मुलगी आहे. मुलाच्या आईवडिलांना, मुलाला आश्चर्याचा धक्का बसतो. अजून एक मुलगी? चारू खूप टेन्शनमध्ये येते. आता ते प्राजूला तर बाहेर बोलवणार नाही ना. आणि तेवढ्यात तृप्ती ही लपून लपून बाहेर जाण्याचा विचार करत असते आणि तेवढ्यात तिचा पाय दुसऱ्या पायात गुंततो आणि तृप्तीच्या हातात जी बॅग असते ना, ती बॅग अशी हवेत फेकली जाते आणि यामध्ये जे 3-3.5 लाख रुपये असतात ते चक्क हवेत उधळतात आणि वैद्यबुवांच्या घरी पडतो पैशांचा पाऊस. फ्रेंड्स, आजपर्यंत आपण पैशांचा पाऊस हे फक्त गोष्टींमध्ये ऐकलं आहे, दंतकथांमध्ये ऐकलं आहे, पण वैद्यबुवांच्या घरी खरंच पैशांचा पाऊस पडतो. सगळ्यांच्या अंगावर 500-500 रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटांचा वर्षाव होतो. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. तृप्तीच्या पायाखालची जमीनच सरकते. मुलाचे आईवडील, मुलगा, वैद्यबुवा, चारू, आजी, कौस्तुभ, भाग्या, कोणाचाच विश्वास बसत नाही की आपल्या घरात चक्क पैशांचा पाऊस होतोय. प्राजक्ताला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. मग सगळेजण तृप्तीकडे रागारागाने पाहू लागतात, हे तू काय केलंस? प्राजक्ता विचार करते, सगळं काही ठीक सुरू होतं आणि अचानक हे काय झालं? आता यामुळे भाग्याच्या लग्नात तर काही अडचण येणार नाही ना? त्यामुळे प्राजक्ताला टेन्शन येतं. पण मुलाचे आईवडील खुश असतात, कारण त्यांना जो पैशांचा पाऊस हवा असतो तो तृप्तीने पाडला आहे आणि खरंच यांच्याकडे खूप पैसा आहे, ते दाखवत नाही अशी त्यांना खात्री पटलेली असते. म्हणजे भाग्याचं लग्न धावण्यासाठी हे फायदेशीरच होणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. भाग्याचा पाहण्याचा कार्यक्रम एकदम भारी होतोय आणि शेवटी या लालची लोकांना पैशांचा पाऊस दिसल्यावर ते तर वेडेच होतील यात शंका नाही. पण तृप्तीचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. आता एकदा का हा कार्यक्रम झाला, सगळे विचारतील पैसे कोणाचे? नक्कीच प्राजक्ताचे. आणि मग तृप्तीचं कर्ज काही फिटत नाही आणि बिचाऱ्या प्राजक्ताचे पैसे तिच्याजवळच राहतील. एवढं मात्र खरं, ते एक चांगलं झालं. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भाग्याचं लग्न हे जवळपास जमलेलं असेल, सगळे खूप खुश असतील. मुलाला मुलगी पसंत असेल, मुलीला मुलगा पसंत असेल, गुरुजी तशी अनाऊन्समेंट करणार. पण प्राजक्ताला मुलाला पाहण्याची खूप हौस येणार. ती या पडद्याआडून पाहण्याचा प्रयत्न करेल, पण तेवढ्यात एक किचनमधलं भांडं खाली पडणार. मुलाच्याही ऐकणार आणि विचारणार, किचनमध्ये कुणी आहे का? हा आवाज कसला आहे? त्यामुळे चारू खूप घाबरेल की आता प्राजक्ता सगळ्यांच्या समोर यायला नको, नाहीतर वेळेवर काहीतरी गोंधळ उडायचा. तर दुसरीकडे सुलक्षणा ही सगुणाला सांगेल, काहीही झालं तरीसुद्धा भाग्यश्रीचं लग्न हे माझ्या थ्रू जमायला पाहिजे, म्हणजे त्या घरावर माझे उपकार असतील. आणि जेव्हा मी प्राजक्ताचं स्थळ मागायला जाईल, तिचा हात मागायला जाईल, तेव्हा त्यांना मला नकार देता येऊ नये. सगुणा यासाठी हो म्हणेल. आणि मग जेव्हा प्राजक्ता ही ट्युशनसाठी येणार, तेव्हा समर आणि समायरा एक चित्र काढत असतील, पण त्यांचं हे चित्र
आपला आलोक पूर्ण करणार. प्राजक्ता विचारेल, समायरा हे चित्र कोणी पूर्ण केलं? समायरा सांगेल, नक्कीच त्या खडूस चिडकू काकाने केलं असेल. प्राजक्ता विचारेल, हा चिडकू काका कोण आहे? मग आता समायरा चिडकू काका म्हणजे आलोकबद्दल तिला सांगेल का आणि प्राजक्ता त्याच्याबद्दल जाणून घेईल का, हे पाहायला मजा येणार आहे. कारण थोड्या वेळानंतर आलोक घरात परत येईल तेव्हा प्राजक्ता ही किचनमधून पाण्याची बाटली भरून आणत असेल. मग आलोक प्राजक्ता एकमेकांसमोर येतील का? आणि जेव्हा दोघं एकमेकांसमोर येतील तेव्हा आलोकचा मूड कसा असेल? आलोक शांत असेल, चिडलेला असेल, तसा तर तो नेहमीच चिडलेला असतो छोट्या छोट्या गोष्टींवरून. तर फ्रेंड्स, पाठ राखीन ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे, एवढं मात्र खरं. ही मालिका तुम्हाला आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.